आज तर पोरांनी ना म्हणजे एक उद्योगच करून ठेवलेला. म्हणजे काय केलं त्यांनी, जे माझ्या टेलरिंग कामाचं जे सामान असतं ना, एका बॉक्समध्ये छोटे छोटे स्टोन, सुया आणि मोती वगैरे, तर त्यांनी पूर्ण घरामध्ये ते पाडून ठेवलेलं. आता मोती म्हणल्यानंतर खाली पडल्यावर ते पूर्ण घरामध्ये पसरतात. तर त्यांनी मला सांगितलेलंच नाही की मम्मी हे पडलेलं म्हणून आमच्याकडनं. ते माझ्या म्हणजे त्यांना असं वाटलं की मम्मीला माहीत होणार तर मम्मी मारणार, ओरडणार, तर ते स्वतः उचलत होते. त्यानंतर मग मी जाऊन बघितलं ना तिकडं, तेव्हा मला ते दिसलेलं. नंतर मी पण त्यांना ते उचलू लागले आणि त्यानंतर झाडू वगैरे मारून घेतला, पोछा मारलेला. आणि म्हणजे आज हॉस्पिटलमध्ये पण जायचं होतं ना, तर तुम्ही म्हणसाल की काय सारखं सारखं हॉस्पिटल हॉस्पिटल सांगत असते म्हणून. पण कसं असतं ना की माझ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या प्रत्येक तुम्हाला माहिती असल्या पाहिजे. कारण उद्या असं नाही झालं पाहिजे की काहीतरी लपवलेलं मी, आणि तुम्हाला पण असं नाही वाटलं पाहिजे की काहीतरी गोष्टीला लपवून ठेवलेल्या आहे. जेवढ्या पण रिअल लाईफमध्ये घडतात ना गोष्टी, त्या सगळ्या शेअर करणार. तर त्यासाठी हॉस्पिटलमध्ये जाणार होते आज इंजेक्शन घेण्यासाठी. 5 इंजेक्शन होते. तर आजचं इंजेक्शन पकडून 3 होतात आणि 2 राहतात. तर एक इंजेक्शन म्हणजे आज दिलं ना की एक परवा द्यायचं असं आहे. आणि माझे हस्बंड आज घरी नाही आहेत. ते असले तर स्वतःच मग घेऊन जातात. आता मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की मी माझ्या पोरांना घेऊन गेले होते. आता मुलांना घेऊन गेले तर मुलंही का शांत बसत नाही हॉस्पिटलमध्ये, तेही नाही इकडे तिकडे धावतात. आणि पण आता काय करणार, त्यांना घेऊन जावंच लागतं. तर मी असं वाटलं की लवकर लवकर कामं आवरणार. तर ज्या दिवशी लवकर असं विचार करते ना की लवकर कामं आवरायची, नेमकं त्या दिवशी माझी कामं ना उशिरा होतात. त्यानंतर इकडे माझे कपडे वगैरे झाले नाही धुवून, तर मी लगेच स्वयंपाकाला लागलेले. तर स्वयंपाक मी असा केलेला म्हणजे रात्रीनं हरभरे भिजू घातलेले मी उसळ बनवण्यासाठी. तर मी ना त्यासाठी मसाला नाही काढलेला, कांदा कापलेला, म्हणजे शॉर्टकट भाजी बनवतात ना, तर शॉर्टकट भाजी बनवली. आणि लसूण छिलून घेतलेला. आणि लसूण काय केलं मी ना तो लसूण चाकूचा जो भाग असतो ना एक, तर तिकडनं मी तो लसूण ठेचून घेतलेला. तर इकडे ना मी शेवळ्याचा नाश्ता पण करून घेतला. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आणि स्वतःची काळजी घ्या. काही असो पण स्वतःची काळजी घेतली पाहिजे. व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब